भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन देशात वोट चोरी करत असल्याचा गंभीर आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे सुमारे 300 खासदार, त्यात खासदार प्रणिती शिंदे यांचाही समावेश होता. संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यासाठी निघाले असताना पोलिसांनी मोर्चा अडवला. एक्चुअली बात नहीं कर सकते, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. खासदारांनी त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांना पोलिसांनी सर्वांना मार्गातच अडवून ताब्यात घेतले. वोट चोर गद्दी छोड या घोषणांनी आज दिल्लीचे वातावरण दणाणून गेले होते.